वडाळी भोई येथे एसटी रोको आंदोलन. बस थांबत नसल्याने नागरिकांचा संताप. वडाळी भोई येथे एसटी बस नियमित थांबत नसल्याच्या निषेधार्थ आज सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी एसटी रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान 1 ते 2 तास विविध मार्गावरील एसटी बस रोखून धरल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. गेल्या अनेक दिवसांपासून वडाळी भोई बस स्थानकावर काही एसटी बस थांबत नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न सुटत नसल्याने अखेर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत एसटी रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. घटनेची माहिती मिळताच एसटी डेपो व्यवस्थापक तहसीलदार नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आखेगावकर, तागड साहेब यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी डेपो व्यवस्थापकांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवून बस नियमित थांबतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात उभाठा गटाचे नितीन आहेर, पिंटू संचेती यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक व एसटी सेवा विस्कळीत झाली होती. लोकमान्य 24 न्यूज साठी सोमनाथ जाधव, चांदवड. साहेब साहेब थोडं साहेब पुढे थोडं साहेब तुम्ही या पुढे साहेब तुम्ही काय बोल नका. जो रस्ता रोको संदर्भात तुम्हाला निवेदन दिलं होतं त्या संदर्भात रस्ता रोको झालं काय नाशिक आग्रा मुंबई आग्रा महामार्गावरती वडाळी भोई येथे गाड्या थांबत नाही या विषयात अजून रस्ता रोको करण्यात आला होता. त्या अनुषंगाने वडाळी भोईचे समस्त ग्रामस्थ, तहसीलदार साहेब, API साहेब आणि महामंडळाचे अधिकारी म्हणून मी इथे आज उपस्थित झालोय. ज्या काही भावना त्यांनी आज ग्रामस्थांनी गाड्या थांबत नाही या विषयात व्यक्त केल्या आहेत त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की नाशिक विभागाच्या या मार्गावरती चालणाऱ्या 110 फेऱ्या नाशिककडनं धुळेकडे जाणाऱ्या किंवा सटाणा नंदुरबारगड या मार्गावर जाणाऱ्या आणि तसंच धुळे नंदुरबार कडून नाशिककडे जाणाऱ्या 110 फेऱ्या यांना कंपल्सरी आपण वडाळी भोई थांबा देण्यात आलेला आहे. आणि यापुढे ग्रामस्थांशी चर्चा केली की शालेय विद्यार्थ्यांच्या फेऱ्यांच्या वेळी त्यांना जर समजा वाढीव फेऱ्यांची गरज असेल तर त्यांचीही आपण त्यांना उपलब्धता करून देऊ आणि कंपल्सरी आपल्या जेवढेही नाशिक विभागाच्या गाड्या तर यापुढे थांबतील याची मी ग्वाही देतो. मात्र सर्व नागरिकांचे एक तहसीलदारांकडे एक लक्ष असतं या संदर्भात आपण काय जसं आपण आज महिला वडाळी भोई येथे ग्रामस्थांची मागणी होती या ठिकाणी बस थांबा नाही त्या हिशोबाने आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. यासाठी आपण आज विभागीय जे आहेत प्रतिनिधी किरण भोसले जे आले होते. एसटी महामंडळ पाहिलं तर आपल्या ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली एक जुनी गाथा म्हणू शकतो आपण. नक्कीच ते आपल्याला जे म्हटल्याप्रमाणे 15 दिवसात ते म्हटलं की इथे थांबे आहेत, बरोबर 110 दिवसांचे फेरे असतील, सगळे प्रकार थांबे थांबतील. त्यामुळे आपण त्यांनी आश्वासन आज केलेलं आहे आणि हे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिलं आहे. मी दोघांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आश्वासन पाळावं, सेम ग्रामस्थांनी देखील त्यांना संधी द्यावी किंवा त्यांना त्यांच्या आश्वासनाप्रमाणे पूर्ती करण्यासाठी संधी द्यावी. आपण वाट पाहावी. मात्र या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी गाडी थांबण्याचा प्रयत्न करू. जर समजा एक जर झालाच नाही तर तुमचं पुस्तक काय राहणार इथं. वडाळी भोई ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी बस रोको आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन करण्यामागचा हेतू असा होता की अनेक वर्ष आम्ही याच्याही पूर्वी प्रशासनाला या ठिकाणी वेळोवेळी कळवलं की या ठिकाणी बस थांबत नाही, थांबा असतानाही थांबत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी असतील जवळपास 40 ते 50 खेडे या वडाळी भोई गावाला अटॅच आहेत आणि इथून असंख्य प्रवासी असतील किंवा विद्यार्थी असतील कॉलेजसाठी ये जा करत असतात. परंतु रोजचाच हा विषय झालेला असल्या कारणानं प्रवाशांच्याही अनेक तक्रारी आणि खऱ्या अर्थाने ह्या हेतून आज बस रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं. साहेबांना मी मगाही सांगितलं की यापुढे जेवढ्याही बसच्या फेऱ्या या तालुक्यातून या ठिकाणी जात असेल, चांदोड असेल, वडाळी असेल, सोग्रज असेल, शिरवाडा असेल, तर या सर्व ज्या बस थांब्या आहेत त्या वडाळी भोई येथे थांबल्या पाहिजे. प्रवाशांच्या ज्या हालापेष्टा या ठिकाणी होतात त्या थांबल्या पाहिजे. शिवाय जे विद्यार्थी कॉलेजला ये जा करतात त्यांच्या कॉलेजच्या टायमिंगमध्ये एखाद्या वाढवा बस जर सुरू केली तर त्या विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी हाल होणार नाही अशी मागणी आम्ही या ठिकाणी साहेबांच्याकडे केली आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं
की येत्या 15 दिवसामध्ये मी ह्या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी क्लिअर करून देतो. आणि आम्ही साहेबांना सांगितलं की जर 15 दिवसात ही जर गोष्ट क्लिअर झाली नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करू. आज बस रोको केलं, भविष्याचं आमचं जे आंदोलन आहे ते रास्ता रोकोचं राहील आणि हा रस्ता आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी मंजूर होणार नाही. आणि आजच्या या आंदोलनाला आपल्या चांदवडचे तहसीलदार साहेब आदरणीय कैलास चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे वडनेर वैरव पोलीस स्टेशनचे API आखेगावकर साहेब असतील आणि विभागीय वाहतूक साहेब भोसले साहेब असतील, हे सर्व आज या ठिकाणी आले. आमच्या भावना, प्रवाशांच्या भावना या ठिकाणी समजून घेतल्या. याबद्दल त्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि साहेबांना पुनश्च एकदा विनंती वाजा इशाराही देतो. जर 15 दिवसामध्ये कारवाई झाली नाही तर मग मात्र आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन हातात घेतल्याशिवाय राहणार नाही.